6 नोव्हेंबर 2025 रोजी रस्त्याच्या कामासाठी कोल्हापुरातील परीघ पूल वाहतुकीसाठी बंद झाला। सुमारे 3 महिने परीघ पूल बंद होता, पण तरीही पुलाखाली वाहणारं सांडपाणी आणि पावसाळ्यात येणारं तळ्याचं स्वरूप या समस्या कायम होत्या। त्याबद्दल महापालिकेवर टीकेची झोड उठली। त्यानंतर पुन्हा मार्च महिन्यापासून परीघ पूल वाहतुकीसाठी बंद आहे। परिणामी टेमलाई उड्डाण पूल आणि गोकुळ हॉटेल जवळच्या रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होते। रणरणत्या उन्हात वाहनधारकांना बराच वेळ तिष्ठत थांबावं लागतं आणि दुचाकीस्वारांचा जीव अक्षरशः तगमगत असतो। परीघ पुलाचं काम नेमकं कधी पूर्ण होणार आहे हे महापालिकेनं एकदा जाहीर करावं। एकीकडे माणूस चंद्रावर पोहोचला, पण दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेला परीघ पुलाजवळ उड्डाण पूल बांधता येत नाही किंवा परीघ पुलाखालील रस्ता चांगला बनवता येत नाही। मुसळधार पाऊस झाला की परीघ पुलाखाली तळं साचतं। एरवी अनेकदा सांडपाणी किंवा ड्रेनेजचं पाणी परीघ पुलाखालून वाहत असतंच। प्रचंड खड्डेमय रस्ता, भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या लोखंडी जाळीवर आदळणारी वाहनं, परीघ पुलाच्या स्लॅबमधून गळणारं पाणी अशा समस्यांनी नागरिक वैतागले आहेत। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं परीघ पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटचं काम करण्यात आलंय। तसंच या पुलाखाली गेली 40 वर्ष असणाऱ्या ड्रेनेज पाईपलाईन बदलण्याचं काम सध्या सुरू आहे। या कामावर एकूण 1,70,00,000 रुपये खर्च करण्यात येत आहेत। त्यातील 1,30,00,000 रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला मिळाला आहे, तर महापालिकेनं 40,00,000 रुपये निधीचा भार उचललाय। मात्र या कामात पुलाला लागूनच असलेल्या रिटेनिंग वॉलचं काम अजूनही रेंगाळलं आहे। या कामासाठी रेल्वे विभागाची परवानगी आवश्यक आहे। त्यासाठी महापालिका आणि रेल्वे विभाग यांच्यात केवळ कागदी घोडे नाचवण्याचं काम सुरू आहे। मात्र रिटेनिंग वॉलच्या कामासाठी रेल्वे विभागानं ग्रीन सिग्नल दिलेला नाही। या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे या कामाच्या दिरंगाईमुळे आणि डिले झाल्यामुळे ठप्प झालेली आहे आणि अनेक व्यावसायिकांचे व्यवसायही थांबलेले आहेत। याचा कुठेतरी प्रशासनानं तातडीने विचार करणं आवश्यक आहे। अवकाळी पाऊस वळीव आणि जून महिना जवळ आहे, त्यामुळे इथं प्रश्न अजूनही जटिल होणार आहेत। आपण बघत असाल की महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा, वयोवृद्ध नागरिकांचा किती त्यांना त्रास होतो आहे। खास करून विद्यार्थी सकाळी प्रचंड प्रमाणात असतात, त्यांना या घाणीतून जावं लागतं। व्यावसायिक, रिक्षा व्यावसायिक आहेत, त्यांचा सगळा व्यवसायाचा सगळा तोटा चालू आहे आणि या गोष्टी लवकरात लवकर निर्गत व्हायला पाहिजेत। परीघ पूल म्हणजे कोल्हापूर शहराच्या उत्तर आणि दक्षिण विभागाला जोडणारा रस्ता आहे, पण परीघ पुलाखालील वाहतूक बंद असल्यानं वाहनधारकांना 1.5 ते 2 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो। त्यातून रोजच सयाजी हॉटेल ते टेमलाई चौक पर्यंतच्या उड्डाण पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी असते। विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत टेमलाई उड्डाण पुलावर वाहनांच्या रांगा लागतात। बऱ्याचदा उड्डाण पुलावरील वाहनं 15 ते 20 मिनिटं एकाच जागेवर थांबून असतात। त्यामुळे तप्त उन्हात उभारणारे दुचाकी चालक वैतागतात। अशीच परिस्थिती स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेल ते गवत मंडईपर्यंतच्या रस्त्यावर असते। याही रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला असून लवकरात लवकर परीघ पूल वाहतुकीसाठी खुला होणं गरजेचं आहे।